तेच चालू आहे. याच्यात शिवसेनेची काय भूमिका? एक लक्षात घ्या, आता राज्याचे मुख्यमंत्री हे महायुतीचे प्रमुख आहेत. ज्यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सत्ता आली ते देखील याचे प्रमुख आहेत. आणि त्यामुळं वरिष्ठांचा हा काही निर्णय असेल, मी सगळ्या बैठकांना आहे, उपमुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक झाली, मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक झाली, आणि यामध्ये मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचा एकच होरा होता की महायुती म्हणून लढणार आहात का तुम्ही, मग त्यामध्ये एखादी सीट इकडे तिकडे होऊ शकते, आणि म्हणून ही सीट, ही निवडणूक गोकुळची महायुती म्हणून आम्ही लढत आहोत. निश्चितपणे या निवडणुकीमध्ये ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ मंत्री असतील, आमचे पालकमंत्री असतील, यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही जिंकून दाखवतो. हलाल सर्टिफिकेटचा चांगलाच वाद पेटलाय. नाही, मी पण काही दिवसापूर्वी ही गोष्ट वाचली, पण निश्चितपणे ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टी अशा कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमध्ये, कारण आपण सर्वांना एकत्र घेऊन जात आहोत, गरज नसताना जर अशा पद्धतीने जर काही गोष्टी झाल्या असतील तर त्याचा मी निषेध करतो. सरकार सारख्या दूध संस्था शेतकऱ्यांच्या अशा ठिकाणी हा विषय आणला जातोय, कितपत योग्य? नाही बघा, आता ह्या बाबतीमध्ये माझा परिपूर्ण अभ्यास नाही आहे, पण लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद, फूड जिहाद, या प्रत्येक गोष्टीमध्ये मी सातत्यानं जे कोणी अशा पद्धतीचं वागत असतील त्यांच्या विरोधात आहे. आणि जरी ह्या गोकुळमध्ये अशा पद्धतीचं चुकीचं जर काय होत असेल तर ते निश्चितपणे आम्ही थांबू. माझा त्या विरोधी जी काही कोण यात उतरतात त्यांना स्वतः माझा या ठिकाणी जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचं योगदान काय आहे, पहिला प्रश्न आहे.